पहिले गणेशजीच्या मंदिरात बघा. सो हे गाईज नमस्कार, वेलकम टू माय अनदर व्हिडिओ. सो आता मी आणि माझी मम्मी चाललो आहे काटूश्यामच्या मंदिरात. आता बघू, ऍक्च्युली आमचं अचानक ठरलं. मी सकाळी क्लासला वगैरे गेली आणि आम्ही नाश्ता करता करता असंच ठरवून टाकलं की आपण कुठेतरी आज जाऊयात. आणि मला व्हिडिओ पण एखादं शूट करायचं होतं, म्हणून विचार केला की आता कुठे जायचं, म्हणून आम्ही मंदिरात जायला निघतो. माझी मम्मी कधीपासूनच आवडते, कधीपासूनच. घरातले काम कोणी केली सकाळपासून? तू गेली गाडीचं ड्रायव्हिंग क्लासला, कोण करणार घरातले काम? कोण करणार? भांडे आज मावशी सुट्टीवर होती कामावाली, सगळ्या कामालाच कराले ना आज घरातले, काय करणार? मावशी बोलताना स्पष्ट बोलते मम्मी. मम्मी टिकली लावून बोलते तुमच्याशी. थांब मम्मी, टिकली लावून बोल. मम्मी बोले मी टिकली लावून बोलते. माझ्या मम्मीला खूप खुश होती जेव्हा माझे पप्पा कामाला निघतात, कारण माझ्या मम्मीला स्वयंपाक करायला लागतो. कंट्रोल कंट्रोल. 1 hour later. फायनली आता आम्ही निघायला तयार आहोत. मम्मी फायनली निघतोय आता आम्ही फायनली मंदिरात आलेलो आहे. आणि खूप ट्रॅफिक होतं. आम्ही शॉर्टकट वगैरे इकडून तिकडून घेऊन आम्ही कसं आलो. आता आम्ही पहिले गणेशजीच्या मंदिरात एंटर करतो. एक मिनिट, आम्ही गणेशजीच्या मंदिरात आलोय. पण इथे सगळे मंदिर आहेत एकत्र. तर आता आम्ही साईबाबांच्या मंदिरात आलो. हे बघा. सो इथं प्रत्येक मंदिर असे आहेत. पडते आता आम्हाला हे मंदिर वाटते काटूश्यामचं. आता आपण बघूया आजचं मंदिर. खूप मोठे आणि खूप आत आहे. म्हणजे आम्हाला वाटलं की खडकीमध्ये, पण हे मंदिर रेंज हिलच्या आत येत आहे. हो ना मम्मी? म्हणजे पुण्यातच येत आहे रेंज हिलच्या आत, आणि मिलिटरी एरिया आहे पूर्ण. हो. आता आपण पाहते हे काटूश्याम महालक्ष्मीचं मंदिर. ठीक आहे, आता ही महालक्ष्मीचं मंदिर आहे. तर आता आम्ही महालक्ष्मीच्या मंदिरात आलो. हे बघा, माझ्या मम्मीने सगळी बसायची जागा सोडून, बेंच वगैरे सगळं सोडून ती बसली कुठे बघा, झाडाच्या खाली बसली. ती डायरेक्ट झाडाच्या खाली बसली. तिथं एवढे बेंच वगैरे सगळं सोडून तिथं बसली. माझ्या मम्मीचं असं म्हणणं होतं की आपण एका जागेवर नाही बसायचं, आपण सगळीकडे फिरायचं. तर माझी मम्मी बोलली चल आपण मागे जाऊयात, मागे तिकडे काय बघूयात. मी बघतोय तिथं काय मागे. मम्मी इथं घरी जायचा रस्ता आहे मम्मी, आपण डायरेक्ट घरी जाऊयात तिथून. हे मेन मंदिर आहे. हळू. तर हे मेन मंदिर आहे. दाखव. तुम्हाला माहिती इथं एवढे मंदिर आहेत ना, आणि एवढे म्हणजे कितीतरी खूप मंदिर असतील ना मम्मी. आम्ही मगापासून 4 मंदिरात गेलो आणि आता इथं अजून मंदिर आहे. खूप सुंदर आहे. खूप सुंदर. आणि आता अशा मंदिरात एंटर होते ज्याला मी खूप मानते. खूप मानते मी. लिटरली तुम्हाला सांगते, मी किती वर्ष झाले, मला आता 3 ते 4 वर्ष झाले असते ना मम्मी. मी 3 ते 4 वर्ष झालं माझे सोमवारचे उपास चालू. तुम्हाला दाखवते ते मंदिर. रस्ता बंद असल्यामुळे आम्हाला माहीतच नाही तर आत पण एक मंदिर आहे. आम्ही खूप मोठी गोष्ट मिस केली असं जर आम्ही हे बघितलं नसतं. तर माझ्या मम्मीचं डोकं चाललं की चल आपण आत जाऊयात, तर बघूयात आत काय. आत गेल्यामुळे आम्हाला कळलं. अशीच मी एकटी बडबड करते आणि माझी मम्मी डायरेक्ट गायब होऊन जाते. माझी मम्मी तर खूप जास्त मंदिर, म्हणजे मंदिरं संपत नाही, एवढे जास्त मंदिर आहे तिथं. हां, आता आम्ही रामाच्या मंदिरात एंटर झालो. दाखवते. तो आता आम्ही निघतोय, चप्पल वगैरे घालून आणि निघतो. जर ज्यांना कोणाला पण व्हिजिट करायचं त्यांना मी टाईम दाखवते. तो हा टाईम आहे मंदिराचा, बंद व्हायचा आणि चालू व्हायचा. बघा तुम्ही. कसं सारखं प्रत्येक वेळेस रस्ता चुकती. आता ह्या साईडला गाडी लावली तर माझी मम्मी गेली त्या पलीकडच्या साईडला. असं कसं काय तू चुकते मम्मी सारखं रस्ता? हे बघा अशी काम माझी मम्मी सारखी करत असते. पप्पा आता बाहेर चाललेत. पप्पा कामाला आता कामाला चालले.
आले तुम्ही फिरून हा, छान अच्छा. हा? झालं तुमचं ब्लॉग वा आप कहाँ थे ज्ञानी बाबा